शेतकरी आहे आणि भाऊसोबत कित्येक वर्षापासून समजा आता शेतकरी सोबत प्रश्न करते भाऊ. कधी समजा आता मला सांगा तुम्ही, फडणवीस सरकारनं सगळेचे मतं घेतल्यानंतर आपण 7-12 कोरा करू, कधी 7-12 कोरा करू हे आश्वासन दिल्यानंतर सगळेचे मतं घेतल्यानंतर सगळ्या जनतेला चिवत्या बनवलं. आणि आम्ही त्यांना BJPचा हिंदुत्व, शेतकरी हिंदुत्वच आहे ना. मला सांगा तुम्ही, सर्व शेतकरी हिंदुत्व आहे, जाती पंथाचे सगळ्या धर्माचे लोक हिंदुत्व आहे. मग हिंदुत्व गेलं कुठं तुमचं? हिंदुत्वाच्या नावावर मतं लुगाडले आपले, शेतकऱ्याला उपाशी ठेवलं. आणि आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो होतो का आपला 7-12 आज कोरा होईन बुवा. पण कधीच म्हणजे आता बच्चू भाऊ हे शेतकरी संघटनेसाठी लढून राहिले, त्या माणसाची कदर येऊन राहिली. इतक्या दुरून लोक आले, पुऱ्या महाराष्ट्रातून आले भाऊसाठी. लोक रडून राहिले का त्यांच्या पायाला एवढ्या वेदना आहे, चालू थकून गेले आहे. पण त्यांची दखल मुख्यमंत्री साहेबांना घेतली पाहिजे ना. फडणवीस साहेबाला माझी एकच विनंती आहे का मी शेतकरी बोलून राहिलो, तुम्ही शेतकऱ्याच्या काय 3 किलोमीटर पायदळ चालून पहा. मी तुम्हाला माझं सगळं शेत, मी नसन तर मी 15 लोकांचे शेतकऱ्याचे शेतं तुम्हाला देऊन देतो. तुम्ही फक्त 10 किलोमीटर तरी पैदल चालून पहा आणि शेतकऱ्याच्या वेदना काय आहे तुम्हाला समजून जाईल. माझी हेच अपेक्षा आहे का त्यांनी पुरा 7-12 कोरा करावा, हे माझी विनंती आहे. लाडकी बहीण 1500 महिना चालू केला, आता 21 रुपये महिना सुरू होणार. हे लाडकी बहिणीचा काहीच विषय नाही, आपल्याच खिशातले घेऊन राहिले आणि लाडकी बहिणीला देऊन राहिले. माणसाचे मतं घेतले, बायेला जागृत केलं, बायेमुळं सरकार पुरं निवडून आलं आणि आम्हाला शेतकऱ्याला लढवायला लावून राहिले. बाकी काहीच बोलू शकत नाही. बाई लढून राहिले. हा, आतापर्यंत सरकारनं नावही नव्हतं असं की बा कर्जमाफीचं नावही नव्हतं. परंतु बच्चू भाऊनं ज्यावेळेस मोजरीचं आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळेसपासून सरकारला जाग आलं आणि कमीत कमी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे कमीत कमी ते कर्जमाफीचं नाव घेऊन राहिले. आणि त्यांना हे जे कर्जमाफी आहे, बच्चू भाऊची जे पायदळ यात्रा आहे 7 दिवसाची, याच्यात त्यांना आता हे कर्जमाफी करायचंच आहे. नाही केले तर मग 2 ऑक्टोबरला लाठीकाठीचं आंदोलन आहे आणि मुंबईला घेराव पूर्ण बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते आहे सर्व कार्यकर्ते घेणार आहे. तुम्ही कुठून आले? आम्ही आलो चांदूर बाजार तालुका बोदळ गाव आणि संचालक बाजार समिती चांदूर बाजार. बच्चू भाऊ सोबत बरेच दिवसापासून जुळलो आहो आणि त्यांचं जे तळमळीचं काम आहे त्यामुळं आम्ही जे काही आहे ते आम्ही त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे जुळलो आहोत. 7-12 कोरा नाही केलं तरी चालते, पण विषय कसा आहे, हर गोष्टीले आपण 50 पैशाची जर शॅम्पू जर घेतलो त्याच्यावर MRGS आहे. म्हणजे आपण समजा 1 क्विंटल जर कापूस जर घेतलं त्याच्यातनी MRGS नाही जाऊ द्या, पण कमसे कम हमी भाव तरी द्या ना कास्तकारले, कमसे कम हमी भाव तरी द्या. मग कसं होते, आपला पीक जर आला, कापूस आला की सगळं काय होते, कापूसाचा टाईम येते वेळेस किती भाव राहते, 3000 रुपये 3500 रुपये. मग कास्तकाराले कसं, कास्तकारापाशी आपण 1 रुपये बी राहत नाही, शिल्लक काहीच राहत नाही. कर्जबाजारी करून इकडून तिकडून इकडं तिकडं काही कर्जबाजारी करून दुनियादारी करून आणतात. मग कसं त्यावेळी राहते 3500 रुपये. सगळं कास्तकाराच्या घरातून जर संपलं जर कापूस सगळं जर झालं, मग जर महिना 1.5 महिना उन्हाळ्यात नाही राहते 7000-8000 रुपये भाव, असं तर दिलंच नाही. पण शासनले एवढंच सांगणं आहे मान्य, म्हणजे सगळ्या गोष्टीले MRGS मध्ये टाकलं म्हणजे कास्तकाराचं काम म्हणजे बापालेच विसरून जाते का? म्हणजे जे खाऊ घालते म्हणजे त्यालाच विसरायचं. म्हणजे तरी थोडीफार त्या मोदी साहेबाला वाटलं पाहिजे. ते त्या दिवशी यवतमाळला होतं 9 तारीखले, त्यांनी म्हणलं भाई और बहिनो बस एवढं 7-12 कोरा कायचं कोरा, कुठं झाला कोरा? आता एवढा 90 किलोमीटरवरून पैदल चालू करून यात्रा ते बच्चू कडू भाऊनं एवढं म्हणजे उपाशी ठेवलं 15 दिवस. त्याचा जीवारा इथपर्यंत जीव आला तरी बी कदर नाही आली. एवढे लोक आले म्हणजे सांगता म्हणजे करत नाही, ते सांगलं तरी बी करत नाही. मग करणं काय? मग काय कास्तकार आत्महत्या नाही करणार तर काय करणार? इकडं जर गेलो तर खाई दिसेल, इकडं जर गेलो तर खाई, दोन्हीकडे मधातनी अटकला कास्तकार. कमसे कम शासनाला एवढीच विनंती आहे, कमसे कम कास्तकारले हमी भाव द्या.
आणि अजून ते लाडकी बहिणीच आहे, एवढं पैसे टाकतो तेवढं पैसे टाकतो. कुठं टाकले हो हप्ते त्यांनी? कुठंच टाकले नाही. जाऊ द्या ते ज्या लाडकी बहिणीचं जाऊ द्या, त्याने हे चालू केलं. ते अपंगाचं लोकच एवढे पैसे बाकी आहेत, सगळे पगार थकीत आहेत, बंद आहेत. अरे कमसे कम त्यांचं तो टाका. हां, त्याला जायसाठी 5 रुपये भेटत नाही दिगरले. हां, त्याला 15 चक्कर काढावं लागते तहसीलची. कुठून आणणार पैसे? आता त्याचं म्हणजे कसं 1500 रुपये महिना. पण दिग्रज जायला जर गेलो तर 40 रुपये तिकीट आहे. तिचं जर जायला गेलो 60 रुपयाचं नाश्ता लागते आणि 10 वेळा जायला लागते. पगार कायची आहे? हां, कमसे कम 6000 रुपये अपंगले. हां, मुळात काय झालं की ज्या शेतकऱ्याच्या भरवशावर हा देश चालतो किंवा ज्या देशाची ओळख हा शेतकरी म्हणून आहे, तर आज जसं जे वंदनीय बच्चूभाऊ जे आपले मागणी घेत आहे किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, हे काही बच्चूभाऊनं आश्वासन दिलं नव्हतं. हे फडणवीस सरकारनं दिलं होतं. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होता त्यावेळेस हे सरकार म्हणत होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करू. मग आता याला लाजा वाटतात. एकाकडे तुम्ही शक्तीपीठ सारखा 20-20, 25-25 कोटीचा शक्तीपीठ मार्ग करता, त्याची काय गरज आहे? आणि त्याच्यावर चालायला जिवंत शेतकरी तरी असला पाहिजे. मुळात काय झालं की निवडणुका तोंडावर पाहून लाडकी बहीण झाली किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला, निवड हे फुकटचे आश्वासन वाटून त्याच्यावर सत्तेत बसले. आता त्यांनी जे दिलेले आश्वासन आहेत त्यांनी ते पूर्ण करावे. 2 तारखेला मुंबईला धडक देणार आहे. नाही, हे तर ज्या वेळेस भाऊ आपल्या मोजरीला उपोषणाला बसले होते, हे त्याच वेळेस त्यांनी बावनकुळे साहेबांनी लेखी दिलं होतं की येत्या काही काळात आपण समिती निवडू व त्याच्यावर कर्जमाफी कशी देता येईल आपण त्याच्यावर चर्चा करू आणि समिती नेमून त्याच्यावर आपण तो निर्णय घेऊ. पण त्याच्यावर भाऊंनी सांगितलं होतं की आपण आपलं जे आंदोलन आहे हे काही आपण थांबवलं नाही किंवा स्थगिती दिली नाही. त्याला तात्पुरती एक स्वरूपाची स्थगिती दिली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत त्यांना सरकारनं वेळ दिला आहे. जर सरकारने जर शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा नाही केला तर आपण त्या मंत्र्याच्या घरावर ताबा करू किंवा मंत्रालयात ताबा करू. अशा पद्धतीनं आपण पुढची दिशा जी आहे ते ठरवली जाणार आहे आंदोलनाची. ते भाऊ त्या संबंधित भाऊ सांगतीलच. ते मला फक्त एवढं सांगायचं आहे की ते जे हे उपोषण त्यांनी जे आधी मोजरीला उपोषण मांडलं होतं आणि आता जी पदयात्रा काढलेली आहे त्यांनी, तर त्यांच्या जे मागण्या आहेत त्या पूर्ण होतीलच आणि त्या सरकारला कराव्याच लागतील. कारण की तुम्ही बघत आहात मागच्या पंचवार्षिकमध्ये पण सरकारनं असं आश्वासन दिलं होतं की बा आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आणि जे वृद्ध आहेत, जे अपंग आहेत त्यांना आणखी काही सवलत देऊ. पण हे फक्त त्यांचं बोल्यापुरतंच आहे. मला असं म्हणायचं आहे की शेतकरी हा कुठपर्यंत जगणार आहे आता, आणि शेतकऱ्याची आत्महत्या करतात शेतकरी, ते कुठपर्यंत चालणार आहे? कारण की तुम्ही बघत आहात शेतकरी हा पेरणीपासून तर पीक घेपर्यंत याला एवढे कबाड कष्ट करावं लागतात आणि त्या कष्टांचं फळ म्हणजे त्यांना काहीच मिळून नाही राहिलं. शेवटी एवढं आहे की आता मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा कापसाला 10,000 भाव देत होते म्हणाले, आणि कापूस आला आणि पेरणी वगैरे झाली, कापसाचे पीक आलं की त्यांचे ते भाव असतात ते 3,500पर्यंत येतात. मग शेतकऱ्यांनी करावं काय? पिकासाठी पैसा कुठून आणावा, मोलमजुरी कुठून द्यावी, हा गोष्टी विचार करून सरकारनं करायला पाहिजे. आणि जे मागच्या पंचवार्षिकमध्ये सरकारने सांगितलं होतं की बा आम्ही जे समजा आता बरेच विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांना नोकऱ्या वगैरे देऊ, पण ते कुठल्याच प्रकारच्या नोकऱ्या दिल्या नाहीत. मला असं म्हणायचं आहे फक्त हा सरकार फक्त निवडणुकीपुरताच गोड बोलते, बाकी काही करून नाही राहिला.